गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे पुराचं पाणी रस्त्यावर आलंय। रस्त्यावर पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की एक बाईकस्वार या पुरात अडकला। पाण्याची पातळी वाढल्यानं त्याला पाण्यातून मार्ग काढणं देखील मुश्किल झालं होतं आणि ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील एका डोंगराळ गावात मातीचं घर अचानक कोसळलं। सुदैवानं या घटनेच्या अवघे काही क्षण आधी घरातील सर्वजण सुरक्षितपणे बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। जम्मू काश्मीरमधील बिरवाह भागात झालेल्या पुरामुळे संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स वाहून गेले। अचानक आलेल्या पुराचा तडाखा इतका भीषण होता की अवघ्या काही सेकंदातच नदीनं रौद्र रूप धारण केलं। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय। प्रशासनानं तातडीनं संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स रिकामं करून घेतलं। दुकानदारांनी आपला माल दुकानातून बाहेर काढला आणि दुकानं रिकामी होताच त्या इमारती पाण्यात कोसळल्या। वेळेवर मिळालेल्या सतर्कतेच्या सूचनेमुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे। गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हाल बेहाल झालेले आहेत। वलसाडच्या मान नदीच्या प्रवाहात एक कार वाहून गेल्याची दृश्य समोर आली आहेत। नदीचं पाणी पुलावरून वाहत होतं। चालकानं तो पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण चालकाचा हा स्टंट धोकादायक ठरला आणि कार प्रवाहाबरोबर वाहून गेली। सुदैवानं चालकानं पोहून सुरक्षित ठिकाणी जाण्यात यश मिळवलं। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौकमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला वीरमरण आलंय। मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लाल चौक परिसरात तैनात पोलिसांच्या पथकावर दुपारी 12च्या सुमारास गोळीबार केला। दरम्यान या घटनेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। तसंच परिसरात अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले। त्याचबरोबर शोध मोहीम सुरू असल्यानं परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे।